हॅलो, मी प्रियंका. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत की प्रेग्नन्सीमध्ये ह्या 10 चुका केल्या तर तुमची प्रेग्नन्सी धोक्याची ठरू शकते. मॉम असाल, नवीन आई व्हायला जात असाल तर ह्या 10 गोष्टी किंवा ह्या 10 चुका करायच्या नाहीत. पहिली तर गोष्ट म्हणजे काय आहे की फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट ज्या मिस करायच्या नाहीत. ज्या डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्राईब करून दिल्या आहेत त्या रेग्युलर खायच्या आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही जंक फूड पण तुम्हाला माहीतच नाही की तुमची प्रेग्नन्सी राहिली आहे तर तुम्ही खाताय, इट्स ओके. पण तुम्हाला माहिती आहे की तुमची प्रेग्नन्सी आहे पण तुम्ही तरीही जंक फूड खाताय किंवा तुम्हाला क्रेविंग्स होतात की चहा, कॉफी, बर्गर बाहेरचं खाणं. तर हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचं मिसकॅरेज होण्यास जास्त चान्सेस असतात. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे की आता सपोज आपली प्रेग्नन्सी 3 ट्रायमिस्टरमध्ये डिवायडेड केली असते. फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर. तर पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये पहिल्या 12 आठवड्यांच्या आतमध्ये खूप गोष्टी करणं किंवा समजणं खूप महत्त्वाचं असतं. पहिल्या तर 12 आठवड्याच्या आतमध्ये एक सोनोग्राफी झाली पाहिजे आणि त्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला बघायचं आहे की बाळाच्या हार्टबीट आले. जर बाळाचे हार्टबीट नाही आले तर आपल्याला 12 आठवड्याच्या पुढे ती प्रेग्नन्सी जाऊ शकते, आपण जर सोनोग्राफी नाही केली तर. मग त्यानंतर आपल्याला ते ॲबॉर्शन करावं लागतं. तर त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जर तुम्ही त्याच 12 आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला डबल मार्कर आणि NT स्कॅन हे तुम्हाला 2 टेस्ट करून घ्यायचे आहेत. जी सोनोग्राफी असते आपण सांगतो की जरा ही महागडी सोनोग्राफी आहे तर ते आपल्याला करून घ्यायचे आहे. का करून घ्यायचे आहे? कारण त्याच्यामध्ये कळतं की बाळाची व्यवस्थित बनायला सुरुवात झाली का नाही. आणि डबल मार्करमध्ये कळतं की बाळाच्या क्रोमोझोमल ॲक्टिव्हिटी कशा आहेत किंवा बाळ डाऊन सिंड्रोमला तर जात नाही ना, बाळात काय दुसरा काही डिफेक्ट आहे का. कारण तसं असेल तर तसंच आपल्याला ती प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू करावी लागेल किंवा मध्येच जाऊन कुठेतरी MTP किंवा ॲबॉर्शन करावं लागेल. त्याच्यामुळे ही चूक नाही करायची. आपण वेळेतच आपली सोनोग्राफी सगळ्या ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत. त्यांना तिसरी गोष्ट, तुमचं पोट दुखत असेल मग तुम्ही तुमच्या मैत्रिणींना विचारणार किंवा गुगलवर सर्च करणार. हे तुमचं गुगल किंवा तुमच्या मैत्रिणी तुम्हाला नाही सांगू शकत की कारण त्यांची प्रेग्नन्सी वेगळी असू शकते तुमच्या मैत्रिणींची. तुमचं पोट कशामुळे दुखतं आहे हे तुम्हाला थोडी ते सांगणार आहे. तुम्हाला जवळच्या गायनेकॉलॉजिस्टकडे जायचं आहे, त्यांच्याकडून काय टेस्ट करायचे आहे, त्यांच्याकडून चेकअप करायचं आहे आणि व्यवस्थित ज्या मेडिकेशन घ्यायचे आहे तर तुमची प्रेग्नन्सी वाचू शकते किंवा तुमची प्रेग्नन्सी व्यवस्थित राहू शकते. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही गुगलवरती सर्च करता की असं नाही असं. तुम्हाला गुगल येऊन चेक करणार आहे का तुमचं वजन, तुमचा BP? तुम्हाला हात लावणार आहे का गुगल? नाही. तुम्हाला एखाद्या चांगल्या गायनेकॉलॉजिस्टकडेच जायचं आहे आणि ते तुमचं सगळं व्यवस्थित चेकअप करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा काही त्रुटी असतील तर त्या तुम्हाला ते सांगू शकतात आणि पुढे तुम्हाला प्रेग्नन्सी व्यवस्थित कंटिन्यू करावी लागेल का नाही हे ते सांगू शकतात. त्यानंतर कोणत्याही बाहेरच्या मेडिकेशन तुम्ही घ्यायच्या नाहीत मनाने. कारण जर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तुमच्या गायनेकॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार कोणतंही पेनकिलर किंवा कोणतेही मेडिसिन तुम्ही बाहेरून घ्यायच्या नाहीत. कारण तुम्ही जाताल काय दुखतंय, डोकं दुखतंय, पाय दुखतात आणि जाऊन मेडिकलमधून एखादी मेडिसिन घेताल तर तेही सुद्धा तुमच्या बाळाला परिणाम करू शकते. त्यामुळे सुद्धा गर्भपात होण्याची जास्त शक्यता असू शकते. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डॉक्टरांना दाखवून व्यवस्थित फॉलोअप घ्यायचा आहे आणि तुमच्या रेग्युलरच्या मेडिकेशन त्या आहेत त्या व्यवस्थित घ्यायच्या आहेत. त्यानंतर जर तुम्ही IVF ट्रीटमेंट घेत असाल आणि तुम्हाला आता प्रेग्नन्सी राहिलेली आहे पण तरी तुम्हाला वाटतं आता प्रेग्नन्सी राहिली, कशाला पुढे जाऊन खर्चात एवढं पडायचं, कशाला ट्रीटमेंट घ्यायची, तर तसं न करता तुम्ही तुमच्या ज्या चालूच्या मेडिसिन आहेत त्या मनाने बंद करायच्या नाहीत. कारण त्याच्यामध्ये रक्त पातळ होण्याची गोळी किंवा हार्मोनल स्टेबल राहण्याची गोळ्या, ह्या सगळ्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या ह्या सगळ्या चालू असतात. तर त्या गोळ्या तुम्ही रेग्युलर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुमचा आहार हा व्यवस्थित आणि पूरक असला पाहिजे किंवा तुम्ही जो आहार घेता त्याच्यामध्ये आयर्न रिच पाहिजे, प्रोटीन रिच डाएट पाहिजे. त्यानंतर असं तुमचं डाएटमध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत. त्यांना पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये तुम्हाला ट्रॅव्हलिंग करणं किंवा हेवी वर्क करणं ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कमी करायच्या आहेत. म्हणजे ट्रॅव्हलिंग पूर्णपणे बंद करायचं असं नाही, पण जास्त दूरचं ट्रॅव्हलिंग असेल तर ते तुम्हाला टाळायचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की जर तुम्हाला थोडं स्पॉटिंग झालं किंवा तुमच्या शरीरामध्ये काय बदलाव आला, चक्कर आल्यासारखं झालं, तुम्हाला लगेच ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तुमच्या सगळ्या चेकअप, सगळ्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत. नंतर कोणी स्मोकिंग करत असेल तर तुम्ही स्वतः नसेल करत तर तुम्ही सेकंडरी स्मोकर हे होऊ शकता, अल्कोहोलच्या एक्सपोजरमध्ये येऊ शकता. त्याच्यामुळे पण तुमच्या बाळावरती किंवा तुमच्यावरती काहीचा परिणाम होऊन गर्भपात होण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या चुका आहेत त्या तुम्ही टाळायच्या आहेत आणि तुम्ही व्यवस्थित प्रकारे तुमची ट्रीटमेंट ही सुरू ठेवायची आहे. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. हॅपी राहा, मस्त राहा. बाय बाय.